नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण वर्षभर खूप छान अभ्यास केला आहे, पण आपल्या हाताने नकळत बोर्डाचा पेपर लिहिताना या चुका होतात आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या पर्सेंटेजवर होतो. मग ह्या कोणत्या चुका आहेत ज्या नकळतपणे आपल्याच्याने होतात? एक, सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, दोन वेगवेगळ्या रंगाचे पेन वापरायचे नाहीत. म्हणजे आपण जर निळ्या पेनने पेपर लिहित असाल तर टॉप टू बॉटम फक्त निळा पेन, ब्लॅक पेनने लिहित असाल तर टॉप टू बॉटम फक्त ब्लॅक पेनचाच यूज करायचा आहे. दुसरी महत्वाची चूक विद्यार्थी मित्रांनो, 10वी किंवा 12वी बोर्डाची परीक्षा उत्तरपत्रिकेवर आणि पुरवणीवर आपलं नाव लिहायचं नाही. असं जर आढळलं तर कदाचित आपला निकाल राखीव असू शकतो. आणि उत्तरपत्रिकेची माहिती कशी लिहायची त्याचा एक सुंदर 2 ते 3 मिनिटाचा व्हिडिओ आम्ही बनवलाय. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. 3, विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका हातात आल्यानंतर ते प्रश्न व्यवस्थित नीट वाचायचे. म्हणजे अर्धवट वाचलात किंवा चुकीचं वाचलात तर आपला गोंधळ उडू शकते. म्हणून व्यवस्थित वाचून लिहा, म्हणजे आपला वेळही वाचेल आणि आपले मार्क्सही कटणार नाहीत. अव्यवस्थित लेखन म्हणजेच पुअर प्रेझेंटेशन. विद्यार्थी मित्रांनो, अस्पष्ट, खूप लहान आणि विस्कळीत अक्षरातील उत्तर परीक्षकाला वाचायला कठीण जातात. यामुळे उत्तर बरोबर असूनही आपल्याला अपेक्षित गुण मिळत नाहीत. त्यामुळे स्वच्छ, सरळ आणि व्यवस्थित लेखन करा, म्हणजे जास्त मार्क्स मिळतील. टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेचे नियोजन. पेपरच्या सुरुवातीलाच जास्त वेळ खर्च केल्याने शेवटचे प्रश्न राहून जातात. प्रत्येक प्रश्नासाठी ठराविक वेळ राखून ठेवा, नाही तर पूर्ण पेपर होणार नाही आणि आपल्याला गुण कमी मिळतील. म्हणून वेळेचे नियोजन हे करूनच पेपर सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं ते म्हणजे आपली उत्तर लिहिण्याची पद्धत. मुद्देसूद म्हणजे पॉइंट्स टाकून जर व्यवस्थित उत्तर लिहिलात तर परीक्षकाला अपेक्षित मुद्दे सापडतात आणि आपल्याला मार्क्स पण जास्त मिळतात. पुढचा सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, पेपर कसाही असो बिलकुल घाबरायचं नाही. आणि पेपर खूप सोपा असेल तर घाई करायची नाही, कारण घाई केलात साधे साधे प्रश्नही आपले चुकतात. त्यामुळे मन शांत ठेवा, खोलवर श्वास घ्या आणि पूर्ण आत्मविश्वासानं पेपर लिहा. पेपर संपण्याच्या 10 मिनिट अगोदर आपण पुनरावृत्ती म्हणजे रिव्ह्यू घ्या. म्हणजे पूर्ण आपण व्यवस्थित लिहिलाय काय, प्रश्न क्रमांक व्यवस्थित टाकलाय का एखादा प्रश्न अनावधानानं लिहायचा राहिलाय काय. हे जर व्यवस्थित असेल तर पेपर संपल्यानंतर आपली पोझिशन ही असेल, म्हणजे आपला हा एन्जॉय असेल. आणि आपल्याला जर काही मदत लागत असेल, मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, गणित, विज्ञान, इतिहास, भूगोल या सर्वांचे लाईव्ह सेशन आणि या सर्वांचे रेकॉर्डेड व्हिडिओ तुम्हाला चॅनलवर पाहायला मिळतील, ते पण बोर्डाच्या तज्ञ मार्गदर्शकांचे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, बोर्डाच्या परीक्षेत 10वी 12वीच्या संदर्भात काय अडचण असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की विचारा. धन्यवाद.